जी सगळे तुम्ही सगळी मंडळ आहात, गणपती उत्सव मंडळ, नुसतं मंडळ म्हणजे काहीतरी एक सण साजरा करायचा म्हणून नका तुम्ही काम करू. तुम्ही सुद्धा मी म्हणेन त्या त्या दिवसांसाठी एक सांस्कृतिक पीठ बनलं पाहिजे. का गणपती हा इथला गणपती का प्रसिद्ध आहे? नवसाला पावतो, जरूर पावत असेल, पण त्याहीपेक्षा ह्या इकडे गेल्यानंतर मला माझ्या मुलाबाळांना घेऊन पत्नीला घेऊन तिकडे जावं असं वाटतं, कारण तिकडे गेल्यानंतर मला काहीतरी शिकायला मिळतं, नवीन संदेश मला मिळतो, नवीन काहीतरी मिळतं जे इतर कुठे कोणी शिकवत नाही, ते तिकडे गेल्यानंतर कळतं. मग तुमचे जे काही देखावे असतात त्या देखाव्यात नाही सांगू शकतो आपण. जसं मी मुंबईकर सांगितलं होतं, मलेरिया डेंग्यूच्या बाबतीत सांगितलं होतं, तसंच आत्ताचं सुद्धा जे आहे, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक समाजामध्ये आगी लावण्याचं जे कारस्थान चाललंय, आम्हाला राज्य पाहिजे, तुम्ही मेलात तरी चालेल, दंगली झाल्या तरी चालतील, पण आम्ही सत्तेवरती राहिलो पाहिजे. हा नतद्रष्टपणा, ही वृत्ती, ही ह्याचं विसर्जन करण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाच्या उत्सवाची मी वाट बघतोय, म्हणून वाट बघतोय. आणि दुसरी नक्कीच एक गोष्ट आहे ती म्हणजे महिला सुरक्षितता. उत्सवामध्ये लाखो करोडो लोक येतात, त्यांना सुद्धा आतापर्यंत असं कधी घडलं नाही आणि पुढेही घडणार नाही, कारण तेवढे तुम्ही सगळे मर्द मावळी समर्थ आहात, नक्की समर्थ आहात. पण आपण लोकांना जे काही द्यायचंय, जसं कोरोनाच्या काळामध्ये मी एक संकल्पना मांडली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी, तीच संकल्पना आहे. घराघरामध्ये माता भगिनी आहेत, मुली आहेत, मग माझी माता म्हणा, माझी बहीण म्हणा, माझी मुलगी म्हणा, ह्याची जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी घेणारे आपण सगळे तिचे भाऊ असले पाहिजे. कारण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित, आई सुरक्षित तर घर सुरक्षित, आणि घरातली महिला सुरक्षित म्हटली तर मग आणि मगच आपण समाज सुरक्षित ठेवू शकतो. नाहीतर काय सगळीकडे वातात चाललेले आणि मोठ्या समाज सुधारण्याच्या गोष्टी करते. अरे तुझं घर बघ पहिला आधी, घरामध्ये काय चाललंय, घरामध्ये कसला काही पत्ता नाहीये. म्हणजे आपल्या डोळ्या देखत मला आजही आठवतंय, माझ्याकडे टेप केलेलं आहे, माझ्या आजोबांचं शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातलं भाषण, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जर आपल्या समोर कोणी माता भगिनींना छेडलं तर काढकन एक कानाखाली आवाज काढला पाहिजे, तर मी म्हणेन तो शिवरायाचा मावळा आहे. पोलीस काय करतील, कारण पोलीस असे असतात असं माझं म्हणणं नाहीये, पण पोलिसांवरती दबाव आणला गेला, तक्रारच घेऊ नका. पोलीस काय करणार? खरं म्हणजे पोलिसांना असं वागता कामा नये. पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलंच पाहिजे. उगाच जसं बदलापूरमध्ये घडलं, कोणाच्या तरी म्हणजे अगदी भाजप का RSSच्या संबंधित असलेली ती शाळा असं म्हणतात, अजून त्याचा काही खुलासा नीट झालाच नाही. पण तिकडे पोलीस स्टेशनला खेट्या घालून सुद्धा तक्रार घेतली जात नाही. तक्रार घेतल्यानंतर पुढे तपास केला जात नाही. अटका, हे सगळं उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अटका करता, आणि त्याच्यानंतर जे आंदोलनाला उतरलेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता. मग तोच गुन्हा, ती जागरूकता तुम्ही त्या अत्याचार करणाऱ्याबद्दल का नाही दाखवलीत? का नाही दाखवलीत तुम्ही? जो संताप येतो तो इकडे, आम्हाला शक्ती कायदा पाहिजे, जरूर पाहिजे, पण आत्ताचा कायदा सुद्धा तेवढाच सक्षम आहे. पण कायदा अंमलात आणणारे हेच जर का यांचे गुंडपुंड असतील, तो जो एक तिकडे गेला, आता बरं वाटतं मला, ही सगळी घाण आपल्यात गेली, ती बरं वाटतं मला. पण तो जो एक तिकडचा होता, त्याचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाहीये, त्याने त्या पत्रकाराला सांगितलं का तुझ्यावरती अत्याचार झालाय का? अरे कोणत्या तोंडाने तू बोलू शकतोस? अजूनही त्याच्यावरती पक्षाचे हे बाळासाहेबांचे विचार आहेत, हे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला आम्हाला हे शिकवलंय? अत्याचार झाला तरी चालेल, पण महिलेशी असं उर्मटपणाने बोला, हे शिवसेना प्रमुखांचे विचार नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर तेव्हा शिरच्छेदच केला असता, पण तो दिवस आता नाही आहेत. कायदा वगैरे सगळं आहे. बाळासाहेब असते म्हणाले असते ते तंगड तोडून ठेवा. अजूनही त्याच्यावरती पक्षाची कारवाई नाही, म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत. अरे गद्दारांनो, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, अजिबात नाहीये. अजून तिकडे काही हालचाल होत नाही. त्याच्यावरती मध्ये बातमी आली होती, त्याच्यावरचं FIR गायब झाला. खरं खोटं देव जाणे. पण आपल्या इकडे आपण जसं काल आता आपण मालवणमध्ये गेलो होतो, म्हणजे मी नव्हतो गेलो, पण आदित्य वगैरे आणि सगळे तुमच्यापैकी गेले असतील. काय होतं तिकडे? का राडा करायला गेलो होतो? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पडतो. पूर्वी एक दादा कोंडकेंचा पिक्चर होता, बोट लावून तिथे गुदगुल्या आहे ना, म्हणजे अजूनही बोललं तरी हसायला येतं.
आता मोदी नवीन करतायत, हात लावीन तिकडे सत्यानाश आहे ना. म्हणजे तो अजून तो सामना हरला त्याचं कारण हेच आहे, मैं हाथ लावीन तिकडे सत्यानाश. हे नवीन आहे, ही यांची गॅरंटी कि ये मेरी गारंटी है, जिधर हाथ लगाऊंगा उधर सत्यानाश होना ही चाहिए, ये मेरी गारंटी है.